मानपाडा परिसरातील नागरिकांचा त्रास संपुष्टात आला असून काही महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला मानपाडा बसस्टॉप अखेर पुन्हा उभारण्यात आला असून याबाबत वारंवार ठाणे महापालिकेला पाठपुरावा करूनही महापालिका बस थांबा बसवत नव्हती। त्यामुळे अखेर हा थांबा स्वर्गवासी यशवंत रामचंद्र पुणेकर मेमोरियल फाउंडेशन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मानपाडा विभागाच्या वतीने उभारण्यात आला आहे। माजी नगरसेवक जयनाथ पुणेकर आणि विभाग प्रमुख प्रदीप पुणेकर यांच्या पुढाकाराने स्वखर्चाने बसस्टॉप उभारण्यात आला आहे। या नव्या बसस्टॉपचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मानपाडा विभागातील आणि गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बसस्टॉप चोरीला गेल्याने नागरिकांना पावसात व उन्हात उभं राहून बसची वाट बघावी लागत होती। दोन्ही बाजूनी वाहतुकीचा मोठा ताण असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। नव्या बसस्टॉपच्या उभारणीमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे। नागरिकांनी पुणेकर परिवाराचे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। रॉंग साईड येत आहेत। सर्व्हिस रोड आणि हायवे या पुऱ्या देशात एकच ठाणे हे ठिकाण असेल जिथे ते एकत्र केलेलं आहे। पहिले म्हणजे आम्ही दोघांच्या वतीने उबाटा मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही या कामाचा निषेध करतो, विरोध करतो। दुसरं, वारंवार सांगून देखील इथे बसस्टॉप काय महानगरपालिका करत नव्हती। इथे जे आधीचे नगरसेवक होते, आता भले ते 2 वर्षापूर्वीपर्यंत होते, पण त्यांनी काय प्रयत्न केला नाही। त्यामुळे शेवटी उबाटाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने हा बसस्टॉप इथे उभारलेला आहे आणि हा उभारत असताना देखील त्यांचं समोरच्यांचं विरोधकांचा याला विरोध आहे। पण अशा प्रकारे आम्ही सगळी लोक जनता इथली त्यांच्या मागे उभे आहोत। जर काहीही शहाणपणा महानगरपालिकेने केला तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू एवढंच सांगतो। आणि ज्यावेळेस महानगरपालिका स्वतःच्या खर्चाने एक चांगला बसस्टॉप देईल, आम्ही स्वतः काढायची आमची तयारी आहे, एवढंच कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो। आज केदारजी, मी, मनसेचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही एकत्र आहोत। उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आणि तुळजाभवानीच्या ची शपथ घेऊन आणि तुळजाभवानी मंदिरात आम्ही दीपोत्सव साजरा करणार आहोत। सगळे 4ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आहेत। म्हणजे एक संदेश आम्ही या ठाणे शहराला देतोय की आम्ही एकत्र आहोत। एक सक्षम असा एक पर्याय या ठाणेकरांना आता जो अपेक्षित होता तो मिळणार आहे आणि येणाऱ्या 100 दिवसात नक्कीच तिथे सत्तापालट होईल, हे या निमित्ताने आपल्या निमित्ताने ठाणेकरांना सांगितलं। काय सांगाल? बसस्टॉप चोरीला गेलेला आहे, तात्पुरता इथे बसस्टॉप उभा केलेला आहे। ठाण्यामध्ये अनेक गोष्टी सध्या चोरीला जात आहेत। अनेक वर्षांअगोदर या आनंदनगर चेकनाक्याच्या इकडे धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार आत्ताच बघा काय हा गायब झाला। 1 मिनिट आता ना मागे बघा परिस्थिती काय, मागे हे दाखवा। आता बघा सर्व्हिस मजेशीर गोष्ट अशी आहे, ते चोरीला गेला, आज त्याचा ठाव ठिकाणा नाही। आज या मानपाड्याच्या ठिकाणी काही महिन्या अगोदर हा बसस्टॉप गायब झाला। इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इकडे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून नागरिकांसहित स्वखर्चाने हा बसस्टॉप उभा करण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये आमचे पुणेकर साहेब असतील, त्याच्यामध्ये आमचे प्रदीप पुणेकर असतील, संतोष शेट्टी, इतर सगळे पदाधिकारी असतील। याच्यावरचं कारण असं आहे की लोकांना हे कळून चुकलं आहे की या भ्रष्टाचार झालेली ही जी महानगरपालिका आहे त्यांच्या माध्यमातून काही होऊ शकत नाही, लोकहिताची कामं होणार नाही। इकडे फक्त जसा वर्धापन दिनाच्या दिवशी एक वरिष्ठ अधिकारी पकडला जातो, याचा अर्थ तिकडे फक्त पैसे खाण्याची कामं होतात, लोकहिताची कामं अपेक्षित नाही। आणि ह्यांच्याकडे जो खडखडाट झालेला आहे पैसे खाऊन तिकडे लोकांच्या पैसे हे लोकांच्या उपयोगी पडणार नाहीत, म्हणून या लोकांनी स्वखर्चाने हा बसस्टॉप उभा केला। पुणेकर साहेब, काय सांगाल? बसस्टॉप चोरीला गेला होता, नव्याने स्वखर्चाने इथे बसस्टॉप उभा राहिलेला आहे। बसस्टॉप आज चोरीला नाही गेला साहेब। आज 6 ते 8 महिने झाले बसस्टॉप आणि रस्ता हे दोन्ही चोरीला गेलेले आहेत। आज बसस्टॉप, आज लोकांची जी समस्या होती, 4-5 दिवसापूर्वी आम्ही इथं उभे होतो, इथं नाही तर पुढे लेबर कॅम्प बनवायसाठी यांच्याकडे फुटपाथ अवेलेबल आहे, पण बसस्टॉप बनवण्यासाठी त्यांच्याकडे शेड नाही। आज आम्ही एका दिवसामध्ये काल दुपारी काम चालू केलं, आज हे पूर्ण केलेलं आहे। TMC 6 महिने काय करत होती, आज
TMC MRD वरती हे करत आहे आणि ती लोक यांच्यावरती म्हणजे कुठलाच हे नाही. आम्ही निवेदन 5 दिवसापूर्वी दिला होता का तुम्ही बसस्टॉप जो आहे तो आम्हाला हे करा, नाही तर मग आम्ही स्वखर्चाने बनवून घेऊ. आणि आज आमच्या यशवंत रामचंद्र मेमोरियल फाउंडेशन आणि महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून थोडे पैसे जमा करून तिथं 5 लाख नाही लागत, 7 लाख नाही लागत, आम्ही हा 50,000मध्ये बनवलेला शेड आहे, एका दिवसामध्ये बनवलेला आहे. काय वाटतं बसस्टॉप कोणी गायब केला आहे? आता बसस्टॉप गायब करणारे हे असतील रुनवालसाठी केला असेल किंवा मग नेत्यांची फायली परत पास होण्यासाठी आणि फाईल अडकली असेल म्हणून ते राहिलेलं आहे.